नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो. तर आज आपण मागील टॉपिक जो बघितला आपण अध्ययन संक्रमण, त्या टॉपिकवरील प्रश्न पाहूयात. तर पूर्ण आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. तर काय प्रश्न पडलेले आहेत बघा. ह्या प्रश्नपत्रिकेत 71वा प्रश्न पडलेला आहे. अध्ययन संक्रमणात घटकामध्ये सामान्यीकरण होते, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते. ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर बघा काय म्हणतात, तर सहेतुक किंवा कृती ध्येयनिष्ठ सहेतुक असेल तर ती कुठल्या शास्त्रज्ञाने मांडली म्हणायचं? सामान्यीकरण उपपत्ती जड या शास्त्रज्ञाने मांडली म्हणायचं. आणि जर ती कृती कशी असली, कृती ध्येयनिष्ठ सहेतुक असं काही नसेल तर ती सामान्यीकरण उपपत्ती कशी कुणी मांडली? तत्वांचं सामान्यीकरण केलं म्हणजे बॅगलेनं मांडली असं आपण ओळखायचं. तर ह्या दोन शास्त्रज्ञामध्ये सामान्यीकरण उपपत्तीच मांडलेली आहे. जमलिंग होऊ शकतं. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, एकदम डीप स्टडी करायचा आहे. म्हणजे काय तर सराव करायचा आहे त्यासाठी तुम्हाला. तर कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून असेल तर ती सामान्यीकरण उपपत्ती कुणाची? जड्डे यांची. आणि बॅगलेची सामान्यीकरण उपपत्ती तत्वांचं सामान्यीकरण केलं जातं तेव्हा ते बॅगलेची सामान्यीकरण उपपत्ती आहे. तर आपण ह्या पॅवलॉवची अभिजात अभिसंधान उपपत्ती, थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती ह्याचा आपण अभ्यास परत करून त्याच्यावरचे प्रश्न घेणार आहोत. तर बघा 71वा प्रश्न झालेला आहे. परत बघा पुढल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 13 आणि 14 हे दोन प्रश्न पडलेले आहेत. समान घटक उपपत्ती कोणी मांडली? तर थॉर्नडाईक यांनी मांडली. आणि सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडली? तर सी.एच. जडे यांनी मांडली. नुसती सामान्यीकरणाची उपपत्ती म्हणलं तर सी.एच. जडे यांनी मांडली म्हणायचं. ह्याच्यात सी.एच. जडे यांचं नाव आहे, बॅगलेचं नाव नाही. सामान्यीकरण उपपत्ती सी.एच. जडे यांनी मांडली. तर नंतर बघा तुम्हाला इथं ह्या प्रश्नपत्रिकेत कितवा प्रश्न पडलेला आहे बघा, 72वा प्रश्न पडलेला आहे. तर काय सांगते, कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे? कळलं का? तत्वे शोधून म्हणलं का कुणाचं आलं? तर तत्वे शोधून म्हणलं का सी.एच. जडे यांचं आलं. आणि बॅगले, डब्ल्यू.सी. बॅगले यांचं काय? कृती ध्येयनिष्ठ सहेतुक ध्येयनिष्ठ असली पाहिजे. ती कुणाचं आलं? तर बॅगले यांची आली. तर ह्या दोघांच्या मध्ये काय करायचं नाही, जमलिंग करायचं नाही. व्यवस्थित प्रश्न वाचून काय करायचं आहे आपल्याला? सामान्यीकरणाची उपपत्ती ओळखायची आहे. नंतर बघा पुढला प्रश्न काय आहे, 90वा प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेत पडलेला आहे. तर बघा फक्त फिरवून प्रश्न विचारले ती. दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात, पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. बघा त्या दोन घटकांचे तत्वांचं सामान्यीकरण केलं तर घडते असं म्हणायचं आहे. बघा फक्त फिरवून प्रश्न विचारलेला आहे. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती कुणी मांडलेली आहे? तर जडे यांनी मांडलेली आहे. बॅगलेने मांडली का? नाही. बॅगलेमध्ये कृती ध्येयनिष्ठ सहेतुक ध्येयनिष्ठ असं असलं पाहिजे. त्यावेळेला कशी पाहिजे? कृती सहेतुक ध्येयनिष्ठ असली पाहिजे. त्यावेळेला बॅगलेची उपपत्ती आहे असं आपण म्हणायचं. जड यांचे काय? तत्वांचं काय केलं पाहिजे? सामान्यीकरण केलं पाहिजे. किंवा इथं कसं विचारलंय? अधिक स्पष्ट अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. त्याला काय म्हणायचं? सामान्यीकरणाची उपपत्ती कोणाची? तर ती जड्डची. तर 90चं जड्ड आहे. तर नंतर बघा पुढल्या प्रश्नपत्रिकेत बघा लगातार दोन प्रश्न विचारलेत बघा, 78वा आणि 79वा. म्हणजे बघा अध्ययन संक्रमण हा टॉपिक महत्त्वाचा आहे. तर बऱ्यापैकी प्रश्न या टॉपिकवरून कव्हर होतात. तर बघा काय, दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते. ही समान घटक उपपत्ती कुणी मांडली? तर काय कुणी मांडलेली आहे बघा, समान घटक उपपत्ती थॉर्नडाईकने मांडलेली आहे. कळलं का? एका परिस्थितीतील कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती दुसऱ्या परिस्थितीतील समान घटक परिस्थिती अध्ययन मदत करते.
म्हणजे ह्याच्यात अध्ययन संक्रमण झालेलं आहे. म्हणजे किंवा आपण काय म्हणू शकतो तर भूगोल विज्ञान यांच्यातील एखादा घटक हा जलचक्र हा घटक भूगोलमध्ये पण आपण शिकू शकतो आणि कुठल्यामध्ये विज्ञानमध्ये पण शिकू शकतो. म्हणजे काय आहे तर त्या माहितीचं अध्ययन संक्रमण झालेलं आहे. तर ती समान घटक आहे त्या घटकाचं काय झालेलं आहे अध्ययन संक्रमण आहे. तर परिस्थिती अध्ययनास मदत करते ही समान घटक उत्पत्ती कोणी मांडलेली आहे थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे बघा. नंतर 79वा प्रश्न काय विचारलेला आहे अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो. शक्तिवादी उपपत्तीमध्ये मानसिक शक्तींचा स्वतंत्रपणे विकास करता येतो. शारीरिक शक्तींचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते. अवबोध अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो बघा. अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये काय सांगितलेलं आहे मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास होतो. त्यामुळं शक्तिवादी उपपत्तीमध्ये कुठलं गणित तर्कशास्त्र हे विषय काल आपण पाहिले बघा त्या इन्फॉर्मेशनमध्ये हे विषय काय आले नावारूपास आले. तर मानसिक शक्तींचा विकास होतो आणि अवबोध अनुमान व धारणा यांचा विकास सुद्धा व्याकरण सुद्धा शक्तिवादी उपपत्ती यांचा काय झालेला आहे यांचा शक्तिवादी उपपत्तीमुळे काय झालेला आहे यांचा विकास झालेला आहे या विषयांचा तर्कशास्त्र व्याकरण मग अवबोध अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो. आणि क हे दोन्ही बरोबर आहेत. आणि क काय आहेत बरोबर आहेत या गोष्टींचा समावेश होतो. आणि ब आहे का ब शारीरिक शक्तींचा काय आहे का अध्ययन संक्रमणामध्ये शारीरिक शक्तींचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते असं काय आहे का नाही. त्यामुळं ब असेल ते पर्याय येणार नाही ते मग ब तिन्हीत आहे त्यामुळे हे पर्याय येणार नाही ते आणि क हा पर्याय येणार आहे. तर बघा हे दोन प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेत पडलेले आहेत. तर पुढला प्रश्न बघूया बघा 78वा प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेत पडलेला आहे. काय म्हणतात एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील ती संक्रमण मूल्य वाढते. तर तिच्यातील काय होते संक्रमण मूल्य वाढते असे मत टिंबटिंब यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीत मांडले. तर हीच फिरवून प्रश्न विचारलेला आहे बघा. मगाचाच बॅगले यांनी काय सांगितलेले कृती कशी पाहिजे सहेतुक व ध्येयनिष्ठ असले तर यातील संक्रमण मूल्य वाढते. असं अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती सामान्यीकरण उपपत्ती आहे कुणी सांगितलेलं आहे तर बॅगले यांनी सांगितलेलं आहे. तर आपण बऱ्यापैकी अध्ययन संक्रमण या टॉपिकवरील प्रश्न कव्हर केलेले आहेत. थँक्यू.